संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम अभिवादन। आजचा जो KG फुसियाचा नागपुरातला सर्वप्रथम चर्चासत्राचा आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे चेअरमन माननीय अविनाशजी ठाकरे, तसेच सेक्रेटरी माननीय रविभाऊ अंबाडकरजी, तसेच प्रोजेक्ट डायरेक्टर विश्वासजी महादुरे, तसेच प्रकाशजी बोबडे, सुरेंद्रजी अंबाडकर, संस्थेचे सर्व डायरेक्टर्स आणि माई समाजातील ज्यांना KG फुसियाबद्दल आज काहीतरी ऐकून घ्यायचं आहे असे आलेले KG फुसियावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम माननीय अविनाशजीचं अभिनंदन करतो की त्यांनी या गोष्टीचा पुढाकार घेऊन नागपुरात आमच्याशी चर्चा केली, एक दोन मीटिंग घेतल्या आणि असं काहीतरी आपल्याला माई समाजाच्या युवकांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे। समाज आपल्याला विचारेल की तुम्ही सर्व काही राजकारणात आहात, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहात, पण आमच्यासाठी काय केलं, हा एक प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर होता आणि त्या दृष्टिकोनातून आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून एखादी NGO आपण आपल्या माई समाजाचा सुद्धा उद्धार व्हावा, विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी एक संकल्पना काढली आणि एक NGO तयार करावं या संदर्भात चर्चा झाली। आमचे 2-3 नाव बदलले। भारत सरकारकडून जेव्हा परवानगीची वेळ आली सुरुवातीला आम्ही महात्मा शब्द ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु असे शब्द त्यांना पदवीचे शब्द चालत नाही, म्हणून शेवटी आमचं KG फुसिया या नावाला आम्हाला परवानगी मिळाली। मी त्यांच्या प्रयत्नाला, आम्ही तर नंतरचे लोक आहे परंतु कल्पना त्यांची, संकल्पना त्यांची, त्यामुळे मी त्यांचं KG फुसियातर्फे सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो। मोठे मोठे व्यक्ती आपल्या समाजात आहेत, ते सर्वात मोठे नव्हते, ते आपल्या प्रयत्नाला जिद्दीनं मोठे झालेले आहेत। असं जे काहीतरी आपण आपल्या युवकांसाठी जे बेरोजगार आहेत, आपण काय शिक्षण झालं, ग्रॅज्युएट झालं, मास्टर डिग्री झालं की आपला उद्देश एकच आहे, फक्त नोकरी, मला नोकरी मिळाली पाहिजे, माझं अर्थार्जन त्याच्यावरच आहे। नोकरी नाही लागलं तर आपण बस स्टँड राखतो, व्हॉलीबॉल फुटबॉल खेळत बसतो, विचित्र व्यसनाच्या अधीन जातो। गावखेड्यात फार, मी पण खेड्याचं असले मला माहीत आहे काय परिस्थिती आहे, आणि त्यानंतर आपले आईवडील विचारत राहून वेगवेगळ्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या स्टेजवर जाऊन आपण आत्महत्यासुद्धा प्रकरण पाहिलेले आहे। परंतु शिकणं म्हणजे काही नुसतं नोकरीच करणं नाही, शिक्षणापेक्षाही आपण व्यवसायात जर गेलो तर फार मोठी प्रगती करू शकतो, हे आपल्याला त्या KG फुसियामध्ये समोर आपल्याला दिसेल। तर माझा प्रश्न असा आहे अविनाश भाऊ की जसं आता म्हणजे या उपक्रमातनं आपण म्हणजे एक पहिला प्रश्न असा की बेस काय राहील, ठीक आहे, त्यानंतर एक से फॉर एक्झाम्पल आपला म्हणजे बाहेर गावावरनं म्हणजे आपल्या समाजाचा एक मुलगा आला तो जॉबलेस आहे, तर त्यांनी तर हे बघितलं की बा आता अशा प्रकारचा त्यांनी उपक्रम केलेला आहे, सो दॅट विल गेट सम जॉब फ्रॉम ऑर एनी ऑपॉर्च्युनिटी, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी फ्रॉम हिअर, सो हाऊ इट वर्क्स सिन्स स्टेप 1, ओके। आता जॉब कसं मिळेल त्यातलं एक कन्सेप्ट मी मांडला होता की 5 मुलं एकत्र आले आणि त्यांना जी समाजाच्या मार्केटमध्ये जी रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं की ही आजची रिक्वायरमेंट आहे, कारण आमची रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम या कंपनीची राहील जी कालांतराने 1-1.5 वर्षामध्ये तयार होईल। तरी ती रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम मार्केटमध्ये फिरून की बा आपली काय रिक्वायरमेंट आहे, तर त्या रिक्वायरमेंटच्या अनुषंगाने काय प्रोडक्शन लागू शकतं ज्याची इन्फॉर्मेशन आपण त्या मुलांना देऊ। देवेंद्र काटे या ठिकाणी बसलेले आहेत, देवेंद्र काटे या ठिकाणी बसलेले हे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या MCD आणि मिडकॉन डिपार्टमेंटचे ऑथोराइज गव्हर्नमेंट ट्रेनिंग सेंटर चालवतात उद्योग क्षेत्रातले, ते यांच्याचा अनेक प्रोजेक्ट असतात, यांच्याचा सगळे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे। आम्ही त्यांना बोलवू आणि त्यांना सांगू की हे प्रोजेक्ट रिपोर्ट, हे प्रॉडक्ट आणि हे मार्केट, कॅपिटलमध्ये बँक असिस्ट आम्ही आम्हाला देऊ, हे कंपनी करेल, त्याला ट्रेनिंग देईल, त्याला मार्केट देईल
आणि त्याला एस्टॅब्लिशमेंटसाठी मदत सुद्धा करेल. जसं म्हटलं तुम्ही की यांचं आता ट्रेनिंग सेंटर आहे. हा, हे आपल्यासोबत काम. बरोबर, यांच्याकडे लिस्ट ऑफ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज, टेक्निकल स्किल आहे. बिलकुल. सो दॅट ही विल प्रोव्हाइड टू द रिस्पेक्टिव्ह टेक्निकल. एस्टॅब्लिश करून देऊ आपण त्याला जो सपोर्ट पाहिजे, प्रोफेशनली एस्टॅब्लिश करायला जो सपोर्ट पाहिजे, तो सपोर्ट ही कंपनी देईल. आली वेळ तर त्याला अनुदानाच्या स्वरूपात कॅपिटल सुद्धा देईल. आणि दुसरा तुमचा प्रश्न आहे की बाहेरच मुलगा आला तो जॉबलेस आणि त्याला या शहरात जॉब कसा मिळेल. हे नेशन वाईड रजिस्ट्रेशन आहे आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपण याच्या शाखा ओपनिंग करतो त्या चॅप्टरच्या स्वरूपात. त्याला तिथेच जॉब प्लेसमेंट राहील. आपला बेसिक पर्पज आहे की आपल्याला नोकरी मागणारे नाही बनायचंय, आपल्याला नोकरी देणारे बनायचंय. त्याच्यासाठी मेजर ही कंपनी काम करणार आहे. त्यामुळे जॉब हा सेकंडरी विषय कंपनीसाठी. आले तर आमचे जे इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आम्ही पास ऑन करतो. पण आमचा कंपनीचा बेसिक जो उद्देश आहे दॅट वी वॉन्ट टू बिकम अ जॉब गिव्हर्स, नॉट जॉब सीकर्स. हा आपला बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला एखादा उद्योगधंदा टाकायचा असेल, असं जर तुमचं गोल सेट असेल तर तुम्ही त्या दृष्टीनं कामी लागा. त्यांचा प्रश्न जो आहे त्याला सविस्तर मी त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. या ऑर्गनायझेशन जन्म जो झाला तो उद्योजक निर्माण करण्यासाठी झाला. अभिभाऊंनी 2 वर्षा अगोदर आणि त्याच्या अगोदर जे काही त्यांच्यासोबत डिस्कशन सुरू होतं, पुष्कळशा लोकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी जेव्हा सर्वे केला तर त्यांनी त्या बाबतीत तुम्हाला पूर्ण माहिती ती दिलेली आहे. माळी समाजामधनं जे मोठे उद्योजक आहेत यांच्यासोबत आणखी नवीन उद्योजक निर्माण करणे या फोरमचा पहिला उद्देश. दुसरा, आपल्या समाजातील लोकांचे जर व्यवसाय आणि बिझनेस तयार झाले तर आपल्या समाजातील लोकांना त्यांच्याकडे जॉब सुद्धा मिळू शकतो. ही जॉब घेण्याची आणि जॉब देण्याची जिम्मेदारी जी आहे ती त्या उद्योजकांची राहील. आणि ज्यांचे ऑलरेडी बिझनेस आहेत त्यांच्याकडे तशा वॅकन्सी निघाल्या, तुम्ही या फोरम सोबत जर कनेक्टेड असाल, या फोरमकडे तुमचा डाटा संपूर्ण डाटा राहील. या फोरमच्या वेबसाईटवर त्याची तुम्हाला माहिती दिल्या जाईल. किंवा तुम्ही डायरेक्ट या अशा सिमेंटमध्ये जर भाग घेतला, त्यांच्या तुमच्या सोबत ओळख झाल्या, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा जॉब मिळू शकतो. आणि उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण सर्वात पहिले या फोरमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे ट्रेनिंग सुरू करतो आहे. सर्वात पहिले आम्ही एक अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करतो आहे. या अवेअरनेस प्रोग्राम मध्ये उद्योजक कसा घडतो आणि उद्योग का म्हणून करावा याचं संपूर्ण ट्रेनिंग देण्यात येईल. त्यानंतर ज्याला पर्टिक्युलर ज्या विषयाचा बिझनेस करायचा आहे, नंबर ऑफ बिझनेस, भरपूरशे बिझनेसची लिस्ट असेल त्याच्यामध्ये, आणि तो बिझनेस ज्याच्यामध्ये जी स्किल आहे त्यानुसार तो बिझनेस असेल आणि त्या बिझनेसचं ट्रेनिंग आम्ही देणार आहोत. आणि या कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी पैशाची जशी गरज असते यांनी सांगितलं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट पासून तर स्टेट गव्हर्नमेंटच्या भरपूरशा एजन्सी आहेत. MSME, MCED, मिडकॉन, नाबार्ड, KVIC आणि 6 महामंडळ, या सर्वच्या सर्व एजन्सी ट्रेनिंग प्लस आपल्याला फंडिंग देतात. फंडिंग देणाऱ्या एजन्सी पर्यंत आपण कसं पोहोचू शकतो, त्यांचे नावं आणि त्या फंडिंग आपल्याकडे काय गोष्टी आवश्यक आहे हा पूर्ण पार्ट त्या ट्रेनिंगचा असेल. म्हणजे आता जसं तुम्ही यांनी प्रश्न केले की मी एक ग्रॅज्युएट झालेलो आहे तर मला अपॉर्च्युनिटी कशी मिळणार. नोकरीची अपॉर्च्युनिटी हा तुमचा सेकंडरी पार्ट आहे. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर त्याचं पूर्ण ट्रेनिंग इथे दिलं जाईल. आणि स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंटचं एक सेपरेट मंत्रालय महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्रीकडे यांच्याकडे ते डिपार्टमेंट आहेत, नॅशनल लेवलवर आहेत. या सर्व ट्रेनिंगची पूर्ण माहिती जी आपल्यापर्यंत आहे, या फोरम पर्यंत आहे, ती फोरम तुमच्यापर्यंत या म्हणजे ट्रेनिंगच्या माध्यमातून आणि प्रोग्रामच्या माध्यमातून वेळोवेळी पोहोचवणार आहेत. थँक्यू. डॉक्टर साहेबांचा परिचय मी पहिले करून देतो. डॉक्टर साहेब जॉईंट डायरेक्टर आहे हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला. आपल्या या फोरमचे लाईफ मेंबर ते झालेले आहेत आणि ते विविध ठिकाणी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवर काम करतात. त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग या याच्यावरती विविध ठिकाणी लेक्चर द्यायला जातात. तर त्यांच्या मनात काही प्रश्न आहे की ते काही गाईडलाईन्स द्यायला जायचं तेच सांगतील तुम्हाला. मी आता हेल्थ सेक्टर मधनं आहे. तर आमच्या इकडे असे पुष्कळ जे बिझनेस आपण करू शकतो. हेल्थ सेक्टर तुम्हाला सगळ्यांना नवीन असेल आणि ते OT टेक्निशियन्स असतात,
नंतर वेगवेगळे आपल्या इथे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे असतात. तर हे फार लोक कमी आहेत, एक मोजक्याच लोकांजवळ सगळं ते आलेलं आहे. तर समजा असं एक फोरम भेटलं आणि आपण असे टेक्निशियन्स त्यांच्यात तसं काही कौशल्य निर्माण करू शकलो, जे काही मेंबर्स झाले हे झाले, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करू, आम्ही इथे ट्रेनिंग देऊ, सोबत कम्युनिकेशन स्किल आणि बाकीचं जे काही असतं मॅनेजमेंट स्किल पर्टिक्युलरली ते देऊ. तर त्यांना इथे नागपूर सारख्या सिटीमध्ये हेल्थ सेक्टर साईडला एक सप्लायर म्हणून किंवा एक स्मॉल लेवलचा आपण एक उद्योग सुरू करायला त्याची कॅपॅसिटी चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल असं मला वाटतं. तर हे ट्रेनिंगचा पार्ट जो आहे हा थोडा एलॅबोरेट करावा अशी मी विनंती करतो. डिस्ट्रिक्ट गव्हर्निंग बोर्डला आपण जे ऑफिसर कॅडर तयार करतो, अधिकारी हा शब्द आपण त्याच्यामध्ये वापरलेला आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्निंग बोर्ड किंवा झोनल गव्हर्निंग बोर्ड किंवा सेनी जे समज में आ रहा ना, या स्टेट गव्हर्निंग बोर्ड, नॅशनल गव्हर्निंग बोर्ड, अधिकारी शब्द ऑफिसर कॅडर आपण त्याला म्हणतो आहे. तर डिस्ट्रिक्ट गव्हर्निंग बोर्डचा ऑफिसर हा कंपनीचा लाईफ मेंबर असणं आवश्यक आहे, कारण त्याला प्रमोशन्स आहेत समोर. कंपनीच्या नॅशनल गव्हर्निंग बोर्ड पर्यंत जाण्यासाठी त्याला प्रमोशन आहे. त्यामुळे राईट फ्रॉम द बिगिनिंग तो कंपनीशी जुळला असला पाहिजे. आणि रेग्युलर मेंबर्स आहे, ज्यांना ट्रेनिंग घ्यायचे आहे किंवा ज्यांना फक्त टेस्ट करायचं कंपनीचा, असे जे लोक आहेत हे इयरली मेंबर्स या कंपनीचे राहतील. तर या सगळ्यांना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण वेगवेगळे ट्रेनिंग देऊन त्यांचं अपलिफ्टमेंट करणार आहे. त्यामध्ये इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग असेल, ह्युमन आपल्या मॅनेजमेंट स्किल असेल, बिझनेस मॅनेजमेंट स्किल असेल, टॅक्सेशन. जे बिझनेसमॅन या ठिकाणी आपल्याकडे येतात, अनेक वेळा आपल्या फोरममध्ये जॉईन होतात, त्यांचे टॅक्सेशनचे प्रॉब्लेम असतात. टॅक्सेशनच्या माध्यमातून सबसिडी गव्हर्नमेंटकडनं मोठी मिळते. मनी सेव्हिंग इज मनी गेनिंग हा कन्सेप्ट आहे. मनी सेव्हिंग इज मनी गेनिंग. पण आपण टॅक्सेशन प्रॉपर नाही केल्यामुळे आपल्याला मनी सेव्हिंग होतच नाही, आणि मनी सेव्हिंग नाही झालं की आपला मनी गेन होत नाही. याच्या संदर्भात काही आपल्याकडे चांगले लोक आहेत. अनिल ओंकार त्याच्यावर चांगलं नॅशनल ट्रेनर आहे, ते टॅक्सेशनचे नॅशनल ट्रेनर आपले डायरेक्टर आहेत. तर अशा लोकांना एकत्रित करून त्यांना टॅक्सेशनच्या बाबतीत, आता जीएसटी येऊन आला, बिझनेसमॅनला माहिती नाही, एलबीटी याला तेव्हाच माहिती नव्हतं. आपल्या समाजातल्या बिझनेसमॅनला एलबीटी काय हे माहितच नव्हतं. मग एलबीटी काय हे सांगायचं कोणी? तर या फोरम मध्ये असलेल्या मेंबर्सची एक मीटिंग अरेंज केली आणि एलबीटी बद्दलची पूर्ण माहिती दिली. म्हणजे एलबीटीचा वापर कसा करायचा आणि एलबीटी मध्ये आपला पैसा कसा सेव्ह करायचा याचं ट्रेनिंग या अशा प्रोग्रामच्या माध्यमातून. हे असे छोटे ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आपण आपली अपलिफ्टमेंट करायची आपल्याला. म्हणजे एका स्टेटसवर घेऊन जायचा आपला प्रयत्न आहे. एक सिंपल आहे की आज एक प्रकाश बोबडेचा वर्किंग एरिया आहे. त्याचा एरिया म्हणजे तो दक्षिण नागपूरमध्ये एक चांगला वर्किंग करतो, त्याचा संबंध आहे. पण जसा प्रकाश बोबडे हा दक्षिण नागपूरच्या बाहेर निघतो तसा त्याला अवघडल्यासारखं होतं काम करताना, कारण त्याचा वर्किंग एरिया नाही. मग प्रकाश बोबडेला अशा प्रकारे तयार करायचं की तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलं तरी ते नाणं असं खणखणीत वाटलं पाहिजे, इतका कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आला पाहिजे. हे ट्रेनिंग प्रोग्रामचे कार्यक्रम असतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला माणसं तयार करून त्यांना एक वेगळा स्टेटस द्यायचा. अशा प्रकारचे कार्यक्रम आपण या फोरमच्या माध्यमातून चालवतोय. आणि मला वाटतं हेच डॉक्टर साहेबांना अपेक्षित आहे की आपण कशा प्रकारची ट्रेनिंग आपण चालवणार याची माहिती डॉक्टर साहेबांना जी पाहिजे कदाचित मी दिली असेल. मला एक प्रश्न विचारलेला होता जॉबच्या बाबत. तर जेव्हा मी गव्हर्नमेंट जॉबमध्ये करतो तो काम, तेव्हा माझ्याकडे अनेक अशा प्रायव्हेट कंपन्या यायच्या की ज्यांना स्किल हँड पाहिजे होते आणि मी अनेक मुलांना तिथं त्यांना द्यायचं आणि ते आमच्या भरोशावरती त्यांना जॉब द्यायचे. तर मिथिलेशला एक माहित असेल की कदाचित यशदा नावाची गोष्ट माहित आहे का तुला? यशदा म्हणून एक पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे, माहित आहे? यशदा माहित आहे का? हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काय करतंय मी सांगतो. मला असं वाटतं तीच कॉन्सेप्ट आपण आपल्या KG मध्ये वापरायला हरकत नाही. ती अशी संस्था आहे यशदा. ती काय करते की निरनिराळ्या शाळांमधून ती काय करते की निरनिराळ्या शाळांमधून टेक्निकल इन्स्टिट्यूट मधून विद्यार्थी जमा करतात. त्यांचे जे कोऑर्डिनेटर असतात ते आमच्यापर्यंत येतात. आम्ही त्यांना मुलांचे नावं देतो. ते त्या मुलाच्या इंटरव्ह्यू घेतात आणि प्राथमिक मध्ये त्याची निवड करतात आणि त्या मुलाला म्हणतात तू आता यशदा मध्ये ये त्या ठिकाणी. आणि त्यांचं जे ट्रेनिंग सेंटर आहे ऍक्च्युअल मध्ये त्यांच्याजवळ कसं आहे माहिती आहे का? त्यांचं ट्रेनिंग सेंटर त्या मुलाला ते ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग कुठलं देतात? कुठलंही नाही ते ट्रेनिंग. कंपन्या ज्या पुणे एरियामध्ये बेस झालेल्या आहेत त्यांना जे काही स्किल हँड लागतात
ते हँड ते तयार करतात, ट्रेनिंग देतात आणि त्या मुलाला नंतर त्या कंपनीमध्ये जॉब मिळून जातो. हे सर्व करीत असताना त्या मुलाचं वय फक्त 18 वर्ष असायला पाहिजे, ही त्यांची अट प्राथमिक आहे. आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी असणं आवश्यक असते. आणि असे अनेक मुलं गेले आणि त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतलं आणि ते कंपन्यांमध्ये लागले आणि कंपन्यांचा पगार मिळाला. ट्रेनिंग घेत असताना त्यांना 1 वर्ष 2 वर्षामध्ये कंपनीकडनं त्यांना बूट, ड्रेस सगळं काही प्रोव्हाइड होतं आणि त्यांची परीक्षा घेतली जाते. परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना तिथं दिल्या जातं. ही एक प्रकार. आणि मिथिलेश, तू हैदराबादला आहे, तुला माहित असेल की ज्या काही IT क्षेत्रामध्ये कंपन्या आहेत, जे IT क्षेत्र म्हणून आपण ज्याला म्हणतो की बंगलोर आहे, हैदराबाद आहे, नाही का, अनेक मोठमोठे आहेत. तर त्या लोकांच्या ज्या कंपन्या असतात त्यांना लागणारी जी मॅन पॉवर आहे, स्किल्ड मॅन पॉवर, त्यांच्या परीनं आपण एज्युकेशन घेतो हे वेगळं आणि लागणारं स्किल फार वेगळं असतं. तर ते कंपन्यांमध्ये काय करतात की त्या कंपन्या सांगतात की आम्हाला असे स्किल हँड हवे, बरोबर आहे, आणि त्या कंपन्या तसं स्किल हँड त्यांना पुरवतात आणि ते लोक त्याच कंपन्यांनी शिफारस केलेल्या विद्यार्थ्यांना, कॅन्डिडेटला घेतात. हे तुला कल्पना असेल. तर माझं असं मत आहे की अशा प्रकारची एक संकल्पना, जसे आता त्यांनी सांगितलं की आपण ट्रेनिंग सेंटर घेतो आहे, तर अनेक आपल्या समाजाचे उद्योजक असतील, त्यांना जे काही लागतात स्किल हँड, ते स्किल हँड तयार करण्याचं काम सुद्धा आपण हाती घेऊन हे करू शकतो. हा झाला एक मुद्दा. आणि ज्या काही उद्देशाने हे फोरम सुरू केलेला आहे, खरं म्हणजे आपण सर्व जनरली आपला माळी समाज जो आहे तो शेतकरी आहे. तो कितीही मोठ्या पदावर जाऊ द्या, शेवटी तो शेतीकडे त्याला इंटरेस्ट असतो, भलाई ना करेना, पण त्याला हवी असते शेती. ही आपली जी एक आवड आहे. यातून आपल्याला अजून दुसरं पुढचं असं म्हणायचं की कृषी औद्योगिक समाज निर्मितीच्या कार्याला आपण खऱ्या अर्थानं सुरुवात करू आणि समाजामध्ये जे जे मोठे उद्योगपती आहेत ते उद्योगपती आपल्याला त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव शेअर करून आपल्याला मदत करेल. आणि ही जी ओळख असणे, ही काही एकमेकाला मदत करणे, ही जी पद्धत आहे, त्याचा जो मीडिया म्हणून काम करायचा आहे तो म्हणजे KG फोर्सिया तुमच्याकरता निश्चितपणे करेल. एवढा विश्वास मात्र तुम्ही त्या आपल्या कंपनीवर ठेवायला हवा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. माझे 2 शब्द थांबवतो. मी धनराज फरकाडे. माझा एक प्रश्न आहे अविनाश भाऊ, आपण इथे शैक्षणिक सवलत प्राप्त करण्यासाठी सदस्य असणे आवश्यक नाही असं लिहिलेलं आहे, परंतु शैक्षणिक सवलत हे आपण कुणाला देणार, कशाबद्दल देणार, हे थोडं स्पष्ट करा. आपण प्रेझेंटेशन मध्ये एक कन्सेप्ट ऐकला की आपण गव्हर्नमेंट आणि समाजाचे उद्योजक, समाजाचे गवर्नमेंट, सरकार और समाज के जो बिजनेसमैन है उनमें का एक मीडिएटर बन रहे हम लोग. ये आपने प्रेजेंटेशन में कंसेप्ट सुना है. गडकरी साहब ने बोला था कि मेरे पास ऐसे बहुत काम है. अभी अगर मान लीजिए कि इस फोरम में 100 बिल्डर अगर ज्वाइन हुए जिनका बिल्डिंग का बिजनेस है, गवर्नमेंट सेक्टर में क्या होता है कि कुछ जो काम है वो फिक्स रेट वाले रहते हैं. जैसा अभी पंतप्रधान आवास योजना आ रही है पूरे भारत में, जिसका रेट तय है 6 लाख रुपए में 350 स्क्वायर फीट का मकान बनाना है. अब होगा क्या, गवर्नमेंट को जल्दी बनाना है तो उनको ज्यादा हैंड चाहिए. अभी मान लीजिए कुरियर का ही काम है, गवर्नमेंट का कुरियर का काम है जिसका रेट तय है. अभी सैनी साहब यहाँ पर बहुत बड़ा कुरियर का बिजनेस है उनका, ऑल ओवर नेशन में. सैनी साहब हाथ जोड़ दीजिए सबको, थोड़ा सा खड़ा होके. तो इनका बहुत बड़ा कुरियर का बिजनेस है. हमको, हम में से किसी को मालूम नहीं है कि हमारे माड़ी समाज के मिस्टर सैनी है जो कुरियर का बिजनेस करते हैं. बैठिए सर बैठिए प्लीज. हाँ बात नहीं बोल लीजिएगा. तो गवर्नमेंट का कुरियर का रेट तो तय है. अब सैनी साहब जैसे अगर 25 लोग इस फोरम में मेंबर बने तो हमने गवर्नमेंट को प्रस्ताव भेजा कि हमारी ये जो एनजीओ है इसमें कुछ मेंबर कुरियर का काम करते हैं, तो आपका अगर 5,000 करोड़ का कुरियर का काम है तो उसमें का 25 करोड़ का काम हमारे 5 मेंबर के लिए दीजिए, 10 मेंबर के लिए दीजिए. गवर्नमेंट ने हमारा प्रस्ताव एक्सेप्ट किया और वो काम हमारे मेंबर को दे दिया. अभी ये काम मिलने के बाद सैनी साहब को जो है वो तो प्रॉफिट हो गया, उनके पास नहीं था वो बिजनेस आ गया. मान लीजिए उन्होंने साल भर में इसके माध्यम से 25 लाख रुपए कमा लिए. तो फोरम उनको जब काम देगा तो फोरम में वो वेंडर करके आ जाएंगे. वेंडर, फोरम के वेंडर, जैसा गवर्नमेंट सेक्टर में चलता है ना टेंडर और वेंडर, तो वो वेंडर करके आ जाएंगे. वेंडर करके जब आएंगे तो जब उनका वर्क ऑर्डर का हमें मालूम है कि उनको 10 लाख रुपए का काम गवर्नमेंट की तरफ से ये फोरम के माध्यम से मिल रहा, तो वो वेंडर के हिसाब से उनको ये फोरम रिक्वेस्ट करेगा कि सैनी साहब आप 10 लाख रुपए प्रॉफिट कमा रहे, हमारी ऐसी इच्छा है कि आप 1 लाख रुपए इस फोरम को डोनेट करें जिसके माध्यम से हमको गरीब बच्चों को पढ़ाना है. ऐसे जब बिजनेस हम लोग देना चालू करेंगे ऑटोमेटिकली ये डोनेशन के माध्यम से पैसा आएगा जिसमें हम एजुकेशन,
हमारे समाज के जो गरीब बच्चे हैं, जो एजुकेशन से दूर है, उनको हम एजुकेशन में की फैसिलिटी खड़ी कर सके, ये कंसेप्ट इसमें। इस तरीके के प्रोग्राम जो है वो इस फोरम के माध्यम से करने, इसका कारण ऐसा है, नॉन प्रॉफिटेबल कंपनी होने की वजह से एट द एंड ऑफ फाइनेंशियल ईयर जो भी प्रॉफिट कंपनी कमाएगी वो सारा का सारा सोशल कॉज पर खर्च कर रहे हैं, जो हमने इसमें कंसेप्ट लिया है। मी विश्वनाथ लंगडे, फेटरीला असतो। माझे 2 प्रश्न आहेत सर। एक प्रश्न असा की शेतकऱ्यांचं जे आपण सांगितलं की ज्यांना नाशिकमध्ये आपण पाहून बेदाण्याचं उत्पादन जे झालं, ते बेदाण्याच्या उत्पादनातून आपण शेतकऱ्यांसाठी काही करू असं सांगितलं, तर आपल्या आजूबाजूला, नागपूरच्या आजूबाजूला बराच मोठा समाज आहे आपला आणि शेतकरी वर्ग आहे, त्यासाठी आपण कसं आणि काय कार्य करणार आहे एक। आणि दुसरा असा की छोटे उद्योजक व्यावसायिक जे राहतात, जसं माझं स्वतःचं एक युनिट आहे रिपॅकेजिंगचं संजीवनी फार्मास्युटिकल म्हणून, आम्ही दोघेही भाऊ ते पाहतो, विदर्भात आम्ही सप्लाय करतो, पण या कंपनी मार्फत माझं रिपॅकेजिंगचं म्हणजे बोरिक ॲसिड आणि ब्लिचिंग, कस्टर्ड ऑइल, फिनॉइल, त्यानंतर ग्लिसरीन वगैरेचं आम्ही रिपॅकेजिंग करतो। सर्व फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटरना आम्ही देतो, आमचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना। पण असे छोटे व्यावसायिक जे आपल्या इथे आहे, आपल्या समाजाचे आहे, त्यांच्याकरता आपण या माध्यमातून काय करू शकतो आणि त्यांना कुठपर्यंत व्यवसाय त्यांचा वाढवू शकतो, तर हे असे माझे 2 प्रश्न आहे। याच्यावर जर आपण सविस्तर उत्तर दिले तर मला थँक्यू सर। शेतकऱ्यांच्या संदर्भात लंगडेजींनी विचारलं, तर मध्ये मी गोंदियाला जाऊन आलो। गोंदिया हा पूर्णपणे तांदूळ पिकवणारा जिल्हा, त्यात मोठ्या 2-2.5 लाख माळी समाजाचे लोकसंख्या गोंदिया जिल्ह्यामध्ये, आणि संपूर्णपणे गोंदिया, चंद्रपूर, भंडारा हा तांदूळ पिकवणारा जिल्हा। अडचण कशी आहे की एकही माळी समाजाची त्या ठिकाणी तांदळाची फॅक्टरी नाही, कारण इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल या सगळ्या गोष्टी आहेत। आम्ही त्या दिवशी तिथे चर्चा झाली, 1000 शेतकऱ्यांना आम्ही क्लब करतोय, ग्रुप तयार करतो आहे, आणि त्यांनी 10-10 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट टाकावी, आणि त्या 10-10 हजाराच्या इन्व्हेस्टमेंटच्या सोबत गव्हर्नमेंटचा क्रॉप क्लस्टरचा कन्सेप्ट गव्हर्नमेंटला तो क्लस्टर बनवून दिला, 40% सबसिडी घेऊन त्यांनी स्वतःची इंडस्ट्री सुरू करावी, आणि तो जो माल आहे, तो जो तांदूळ बनलेला आहे, तो या कंपनीमध्ये जे मेंबर्स घेऊन आपण रजिस्टर करतोय, ते मेंबर्स म्हणजे त्यांचं मार्केट। म्हणजे त्यांनी समजा 2 टन तांदूळ काढला, तर या कंपनीचे 10,000 मेंबर असेल तर मी गॅरंटीने सांगतो 80% लोक त्यांचा तांदूळ विकत घेतील, कारण ती एक भावना असते। म्हणजे नाशिकला तांदूळ विकत नाही, नागपुरातूनच जातो, पण तो कुणीतरी तिसऱ्या माणसाकडून जातो, तो आपल्याकडून गेला तर त्याचा फायदा आपल्याला होईल। हा शेतकऱ्यांसाठी क्रॉप क्लस्टरचा कन्सेप्ट आपण म्हणतोय, आणि हा प्रूव्हन आहे। जे खरोखर आपल्याकडे आहे ते आता मधाचं क्लस्टर, हनी क्लस्टर तयार करतात अमरावती जिल्ह्यामध्ये। 12 करोडच्या प्रोजेक्टमध्ये गव्हर्नमेंटने त्यांना एक बारचे कट्टेचे 4 करोड 80 लाखाची सबसिडी दिली आहे, आणि मोठ्या प्रमाणात ते सहदाचं उत्पादन त्या ठिकाणी करताय, ते गव्हर्नमेंटची स्कीम आहे। दुसरी तुमचं रिपॅकेजिंग आणि बोरिक ऍसिडचं तुम्ही जर तुमच्या याचा विचार हे केला, माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी तो मुद्दा स्पष्टपणे मांडलेला होता की आपण मार्केट तयार करू आणि एक ब्रांड, ये कंसेप्ट है कंपनी का। तो इसलिए जैसी जैसी अपनी मेंबरशिप बढ़ती जाएगी वैसा वैसा अपना मार्केट बढ़ता जाएगा। माड़ी समाज का जो भी प्रोडक्ट होगा उसके ऊपर अप्रूव्ड बाय केजीएफ फूसिया ये कंपनी देगी, तो वो प्रूव होगा कि ये माड़ी समाज का प्रोडक्ट है। कोई भी आदमी माड़ी समाज का जाकर वहां से ले सकता है कि आपके प्रोडक्ट है, आप वेबसाइट पे भेज दीजिए आपके प्रोडक्ट, एक विजिटिंग कार्ड भेज दीजिए, हमारे मेंबर्स हैं। लॉन्चिंग के पहले 350-400 विजिट हो चुकी है, कल लॉन्च होगा, उसके बाद में हजारों विजिट होगी उस साइट पे। ऑटोमेटिकली आपका बिजनेस के लिए वहां पर जाएगा कि माड़ी समाज की कंपनी की वेबसाइट है, कौन कौन बिजनेसमैन है, क्या क्या करते हैं, लोग ऑर्डर देंगे आपको। ये कंसेप्ट धीरे धीरे हम लोग को आगे जाना है। आज हम एकदम 5 साल पूरा बाग वाली बात नहीं करेंगे, हम स्लो बट स्टडी जाएंगे और 5 साल में एक अच्छी स्टेटस पर हम लोग पहुंच जाएंगे। First of all, good evening to one and all present over here. I am Anvesha Vinit Ganorkar, currently pursuing my Masters of Pharmacy in Pharmaceutical Chemistry. सर, तुम्ही बोलले की ट्रेनिंग मिळेल, म्हणजे भरपूर लोक किंवा भरपूर जो यूथ आहे तो डिफरंट सेक्टर्स मधून, कोणी इंजिनिअरिंग करते, कोणी फार्मसी करते, कोणी MBBS करते। तर सपोज आता माझं मास्टर्स झाल्यावर मला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे कुठल्याही गोष्टीचा, जर मला कंपनी उघडायची आहे समोर जाऊन, मला स्वतःची इंडस्ट्री उघडायची आहे, तर त्यासाठी मला आपली कंपनी फंडिंग प्रोव्हाइड करेल का, ट्रेनिंग देईल का? आणि जर आपली कंपनी डायरेक्ट फंडिंग प्रोव्हाइड करणार नाही तर अशा कुठल्या वेज आहेत जिथनं मला फंडिंग मिळेल? हा प्रश्न। फंडिंगसाठी
जे देवेंद्रजी काटेंची मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्याचे एक वेज आहे, ते मार्ग आहेत, त्या मार्गे त्या सर्व मार्गाची तुम्हाला माहिती होईल. तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं, त्याला गव्हर्नमेंट सेक्टरकडे पाठवणं, सबसिडी उचलणं, अनेक बिझनेसमध्ये सबसिडी देतात. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापासून सगळ्यात तुम्हाला असिस्ट करेल, बँकेकडनं फायनान्सिंग आणून द्यासाठी, सबसिडी गव्हर्नमेंटची आणून द्यासाठी कंपनी असिस्ट करेल. आणि कंपनीजवळ तेवढ्या वेळेपर्यंत समजा तेवढं कॅपिटल झालं आणि त्या एफडीच्या अगेन्स्टमध्ये तेवढी कॅपिटल जमा झाली तर निश्चितपणे कंपनी तुम्हाला काही सबसिडाईज तुम्हाला अनुदान सुद्धा देईल. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बरेच उद्योजक बसलेले आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप दहीकर, उपप्राचार्य कमला नेहरू महाविद्यालय नागपूर. मी रिसर्च क्षेत्रामध्ये बरेच काम केलेलं आहे. आतापर्यंत अनेक मेडिकल इन्स्ट्रुमेंट, फार्मास्युटिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये काम केलेलं आहे. ग्लुकोमीटरमध्ये बरेचदा आपण बघतोय की मॅन्युअली ब्लड काढूनच ग्लुकोज मेजर केलं जातं, पण आत्ताच आम्ही एक चांगला आणि सेन्सिटिव्ह मीटर, एक डिव्हाइस इन्व्हेस्टिगेट केलेला आहे आणि त्याचं लवकरच पेटेंट सुद्धा येते आहे. अर्थात पेटेंट आल्यानंतर ज्या कंपनीला घ्यायचं आहे ते घेऊ शकतील. पण काही लघु उद्योगामध्ये मी सुद्धा काम करतोय आणि माझी अशी विनंती आहे की बरेच लोक या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांचे काय प्रॉडक्ट्स आहेत हे आपल्याला माहिती नाही, आणि म्हणून आपण एक असा कार्यक्रम घ्यावा की ज्यामध्ये सर्वांचं प्रोफाईल या ठिकाणी एक्सप्लेन करता येईल आणि प्रत्येकाकडे काय काय आहे जेणेकरून इंटर कोरिलेटेड करता येईल. धन्यवाद. एक सेकंड, याच्यावर तो आपल्या वेबसाईटवरचा मेंबरशिपचा फॉर्म दाखवा यांना सगळ्यांना. मेंबरशिपचा फॉर्म दहीकरांच्या प्रश्नाला उत्तर आहे. वेबसाईट बंद आहे का? मी नाही, ओपन नाही होत, नेट नाही. बरं, तुमच्या फाईलमध्ये मेंबरशिपचा फॉर्म तुम्ही बघा. त्याच्यामध्ये आपण कंपनी प्रोफाईल मागितलेला आहे. कंपनी प्रोफाईल प्रत्येक मेंबरशिपच्या फॉर्म सोबत आपण कंपनी प्रोफाईल मागितलेला आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा लोक मेंबर्स बनतील त्यांची इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली वेबसाईटवर जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून सगळ्यांना ही माहिती मिळणार आहे की कुठल्या जिल्ह्यात कोण माणूस कुठला बिझनेस करत आहे. त्यामुळे मेंबर बनणं तर कंपल्सरी आहे, कारण बेनिफिट फक्त मेंबर्सला मिळणार आहे. आपण ओपन ठेवलं तर मग प्रत्येक जण येऊन म्हणेल मला फायदा द्या, कंपनी पुरू नाही शकत. म्हणून आपण रिस्ट्रिक्ट करून मेंबर्सला बेनिफिट आणि त्या कॅपिटल मधून मग पुढचे कार्यक्रम. तर जो जो मेंबर बनेल त्याचा ऑटोमॅटिक पोर्टफोलिओ वेबसाईटवर जाईल, कोणीही पाहू शकतं. ते समारोपाकडे डायरेक्ट जातो आहे वेळ न घालवता की अनेक प्रश्न आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत आणि त्या अनेक प्रश्नांना उत्तर सुद्धा आमच्या पद्धतीने आम्ही दिलेले आहेत. माझी फक्त विनंती या फोरमच्या माध्यमातून आपल्याला आहे, प्रत्येक समाजामध्ये असे वर्ग आहेत, गरीब वर्ग, मध्यमवर्गीय वर्ग, मिडल क्लास, हायर मिडल क्लास, अप्पर क्लास. तर हा जो गरीब वर्ग आहे हा तुमच्या आमच्याकडे मोठ्या आशेने पाहून राहिला किंवा मी गावात शेती पिकवत राहिलो म्हणून तू शहरात गेला. माझा लहान भाऊ माझ्याकडे तो गावात शेती करतो, तो मोठ्या आशेने पाहून राहिला की बेटा दादा मी तुझ्यासाठी शेती पिकवून राहिलो म्हणून तू शहरात जाऊन शिकला. मी तुझ्यासाठी शेती पिकवली नसती तर आज मी शहरात असतो, तू गावात असता. त्यामुळे ती जाणीव आपल्या सर्वांना ठेवावी लागणार आहे. तर येत्या 10 वर्षानंतर आपल्या समाजातले लोक सुद्धा रस्त्यावर उतरायला आपल्या विरोधात कमी पडणार नाही, कमी करणार नाही. हे आपल्या सर्वांनी लक्षात घ्यायचं. म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या. आज 60% आपला समाज ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे आणि 11वी 12वी नंतर एज्युकेशन बंद होत आहे पोरांचं. मी फिरतोय महाराष्ट्रात, कारण फीस भरायचे पैसे नाही, इंजिनिअरिंगचे पैसे नाही, मेडिकलचे पैसे नाही त्यांच्यापाशी. त्यांची जबाबदारी कोणीतरी उचलली पाहिजे. एक सामाजिक जाणीव या फोरमच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनामध्ये असली तर निश्चितपणे आपण सर्वजण स्वतःही समृद्ध बनू. जो 2000चा आहे तो 5000चा बनेल, जो 5000चा तो 25000चा बनेल आणि त्याच्यातून आलेल्या पैशातून आपण त्यांचं सुद्धा लाईफस्टाईल वाढवू, एवढाच या कंपनीचा कन्सेप्ट आहे. ही जी ऑर्गनायझेशन अगदी नव्याने उदयास आलेली आहे आणि याचे सर्व श्रेय श्री अविनाश भाऊ ठाकरे यांना आहे आणि मी त्यांचा आभारी आहे. आणि या अगदी नव्याने आलेल्या ऑर्गनायझेशन मध्ये उपस्थित सगळे समाज बांधव आणि सर्व मेंबर यांनी
सर्व शांततेने सगळं ऐकून घेतलं आणि समजलं असेल असं मला वाटते आणि मी सर्वांचा खूप आभारी आहे. तसेच मार्गदर्शन भाषणामध्ये श्री अरुण भाऊ पवार यांनी जे काही मार्गदर्शन केले त्यांचा सुद्धा मी आभारी आहे. आणि आता सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आणि आता आपण सर्वजण राष्ट्रगानासाठी उपस्थित आहात आणि राष्ट्रगानाला सुरुवात होईल.